नमस्कार. तर आज आहे गुढीपाडवा, त्यामुळे आमच्या तिघांकडून तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा. आणि सण असला ना, सणाचा दिवस असला की आपल्या डेली लेडीजची आधी धावपळ असते, आधी घाई गडबड असते की स्वयंपाक उरकून घ्यायचा. स्वयंपाक नैवेद्य सगळं उरकलं की म्हणजे आपल्याला आपलं आवरायला, मुलांचं आवरायला, घरातलं आवरायला टाइम मिळतो. माझीही सकाळ सकाळ तीच धावपळ झाली. पटपट उठल्या उठल्या स्वयंपाक करून घेतला. आज आपल्या इथे होता आमरस. दरवर्षी उन्हाळा चालू झाला की गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरी पहिला आमरस असतो. छान आंबेरस बनवला, दोघी जणी रेडी झालो. आमचं मॉम डॉटर ट्रेनिंग होतं. आणि ही गुढी, ही साडी, तुझ्याचा ड्रेस कुठून आलाय ते सगळं मोठ्या ब्लॉगला मी सांगितलंय. मग तिघांनी छान पूजा करून घेतली. तृषाही या सगळ्या गोष्टींचा छान आनंद घेत होती. आणि आवरणं सावरणं झालं, फोटोज व्हिडिओज हे सगळ्या गोष्टी झाल्या. आणि त्यानंतर सगळ्यात मोठा टास्क म्हणजे जे आपण गोष्टी घातलेल्या आहेत, साडी म्हणा, ज्वेलरी म्हणा, काय आवडलेले ते पुन्हा काढल्यानंतर व्यवस्थित जागची जागी ठेवणं म्हणजे माझ्या सगळ्यात नावडतीचं काम. बोरिंग टास्क हा, पण ते आपल्याला करावंच लागतं. पुन्हा सगळं जे घातले ते पुन्हा जागची जागी ठेवावं लागतं. पुन्हा तुषाचे कपडे चेंज केले, मीही चेंज केलं. सगळं काही निवांत झालं. पूजा वगैरे व्यवस्थित झाली. फोटोबा केला. तृषालाही चारून घेतलं. ती छान तिच्या फ्रेंड्स सोबत एन्जॉय करत होती. मग भांडे वगैरे जेवणाचे काय होते ते क्लीन करून घेतले, किचन क्लीन करून घेतलं आणि मस्त सगळं काही निवांत झालं. तर असा आपला गुढीपाडव्याचा छान दिवस होता. तर चलो बाय बाय.